पाहिजे हे महत्वाचं आहे. इथं आल्यानंतर आपण घरी घेऊन जाण्यानंतर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलणार आहे. आणि तो दृष्टिकोन चांगला तुम्हाला जर एक पॉझिटिव्हनेसने घ्यायचा आहे. इथून गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस छाती काढून तुमच्या गावात चालणार, हा आमचा उद्देश आहे. तिसरा माणूस आम्हाला सांगेल तेव्हा आम्हाला समाधान वाटेल की आम्ही काहीतरी केलेलं तर चीज झालं. मला 2 दिवसापासून माझी तब्येत बरोबर नव्हती, पण मला माहित होतं की माझे जे मुलं आहेत ना जळगावचे मॅडम, हे 2 मुली आणि ती मुलं आणि आमच्या रेग्युलर मध्ये मुली एकदम सिन्सिअरली इथं एक एक लेक्चर ऍड केलं. आणि हे घरदार सोडून जो माणूस काहीतरी करायचा प्रयत्न करतो ना त्याच्यात गट राहतो. म्हणून आमची इच्छा आहे की यांना आपण आपल्याकडे जेवढं चांगलं देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आज आजच समारोप आहे असं मी म्हणून जगतोय. कारण की कालचा जो पाहिलेला मी किस्सा होता की त्याच्यामुळे मला असं जाणवलं की उद्याचा दिवस नाही, जे आहे ते आजच. उद्या मला बोलता येणार की नाही येणार याची गॅरंटी नाही, पण आज बोलता येतं तर आज बोलून मोकळं व्हा. आज सांगून मोकळं व्हा की आपल्याला भविष्यात काय करायचं. मला काय करायचंय 50व्या वर्षी मी ठरवून ठेवलंय आज. तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही आज ठरवून घ्या की येस आम्हाला हेच करायचंय. पण हे करताना 2 लोक तरी पोचायचे. 2 लोक म्हणजे आई बाप बायको पोरं नाही, 2 लोक म्हणजे 2 कुटुंब. आणि हे जर आपण पोचताना मित्रांनो आपण काहीतरी बाबासाहेबांचं केलं जे आपल्याला लागतं ते आपण पार केलं एवढं आजच्या दिवशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या बँकच्या वतीने नीता मॅडम गांगोडे यांना विनंती करतो की आपण इथं प्रमिला पवार मॅडम यांचं स्वागत करावं.